मुद्दे मला एक तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आता म्हटलात की कायदा चौकशी करेल होईल. तुम्हाला असं वाटतं का की थोडी घाई झाली की आपण थोडं थांबलो असतो अजून काही दिवस, थोड्या गोष्टी अजून क्लिअर झाल्या असत्यात. कदाचित न्यायाकडनं तपासामध्ये त्यांचं नाव सापडलं नसतं. मग तुम्ही भूमिका मांडली असती तर अजून उचित झालं असतं. सर, ज्यावेळेस मी धनंजयचा चेहरा पाहिला आणि हाताला सलाईन लावलेलं पाहिलं आणि सलाईन सहित तो माणूस भगवानगडावर येतो, तिथं डॉक्टर त्याला सलाईन लावतात. एका संताच्या हृदयाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? 53 दिवस झाले तो आघात सहन करतोय, त्याच्या हाताला सलाईन आहेत, त्याची मानसिक अवस्था ठीक नाही, त्याचा चेहरा मला पाहवत नाही. आणि एवढ्या छोट्याशा वाक्यासाठी तुम्ही ह्या लेवलला महाराष्ट्राने समजावं क्या? तुम्ही काय, मला एक सांगा, धनंजयची हत्या करायचा विचार आहे का त्याचा? मानसिक हत्या करायचा विचार आहे का त्याचा? त्यांनी किती सहन करावं? 53 दिवस झाले तो सहन करतोय, तो हंबारडा फोडतोय तरी कोणी पाहत नाही. आणि एक वाक्य मी धनंजयसाठी बोललो, सगळे तुटून पडतायत. अरे, हत्येचं समर्थन नाही, एका व्यक्तीला प्रोत्साहन नाही. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण समजून घ्या. कसं आहे, तुम्ही आता म्हटलात की ते मोठे माणूस आहेत, तुम्ही मगाशी सांगितलं त्यांचं कार्य मोठं आहे. तुम्हालाही माहिती आहे, आता मी काय जे लहान तोंडी मोठा घास तुमच्यासोबत संतोषन मी काय सांगावी शास्त्रीजी. ज्या अंगी मोठेपण त्या यातना कठीण, काय टाकेचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. अवस्था किती सोसावेत, किती सोसावेत. वय झालं ना आता, 50शी गाठत आले तरी धनंजय टाक्याचेच घाव सोसतोय. कुणाला दया येत नाही. फक्त मी प्रेम अभिव्यक्त केलं धनंजयचं, त्याचं एवढं राजकारण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तुम्ही म्हटलात एक गोष्ट मला एक काय म्हणतात त्याला औत्सुक्यापोटी जाणून घ्यायची आहे शास्त्रीजी. तुम्ही म्हटलात की त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि तुम्हाला काय दिसलं तुम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये? धनंजय मुंडेंच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसलं? मला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. जगू नये असं वाटत होतं महाराज, जगू नये. त्याला समजून सांगितलं, आध्यात्मिक चर्चा केली, मन डायव्हर्ट केलं, धीर दिला. हात रक्त आलेलं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर झूम करून ते फोटो पाहिले जे मीडियावर आलेले आहेत, त्याच्या हाताला सलाईनची सुई लावलेली, तर त्या ह्याच्यातून रक्त आलेले आहेत. इथपर्यंत समाजाने राजकारणाने जीव घ्यावा हे मला तरी काही पटत नाही महाराज. आणि हे तुम्ही झूम करून फोटो पहा मीडियावरचे आणि मग माझ्याशी चर्चा करा, मी कधी तयार आहे त्यासाठी. पण तुम्ही त्यांना काय सल्ला दिलात का? काय आध्यात्मिक सल्ला तुम्ही म्हणतात दिला? तुम्ही काय, तुमची चर्चा काय झाली हे जे तुम्ही महाराष्ट्रालाही कळू द्या, लोकांनाही बरं वाटेल. चर्चा अडीच तास चर्चा झाली. अर्जुनाचं महत्व काय आहे, अर्जुन पण डिप्रेशनमध्ये गेला होता, कृष्णाने कसं त्याला उचललं, कर्तव्य कर्म करायला भाग पाडलं, हे सगळ्या चर्चा करून सगळं त्याची मजबूत मानसिकता केली. त्याला पहिल्यांदा रात्री भगवानगडावर व्यवस्थित झोप आली. आपल्यामध्ये जर माणुसकी जिवंत असेल तर माझे शब्द आपल्याला कळतील.